न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन। राहुरी तालुक्यातील मौजे करजगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी प्रवरा नदीतून पाईपलाईन टाकण्याचा प्रश्न गेल्या 2 ते 3 वर्षांपासून प्रलंबित होता। अखेर गट नंबर 28 मधील या गंभीर झालेल्या प्रकरणाचा तालुका स्तरावर मार्ग काढून 10 जून रोजी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, ग्रामविकास, जलसंपदा, गावचे पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी तसेच प्रतिवादी गांगुडे यांच्या समन्वयाने 14 शेतकऱ्यांच्या पाण्याचा पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लागला असून प्रत्यक्ष पाईपलाईन कामासाठी सुरुवात झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलंय। नाही हे शेतकऱ्यांना कोण आम्हाला आहे ना पुढे कालांतराने धोका आहे, कारण त्यांच्याकडून आम्ही पूर्ण यांना 2 गुंठे जागा समजा देऊ आणि यांच्याकडून पूर्ण त्यांच्या जबाबदारीवर तिथं मोटरी खोकी त्यांच्या जबाबदारीवर टाकते। आमची कुपनाद्वारे शाळा नोंदी तुम्हाला घ्यावं लागते लगेच ते हा त्या नोंदी घेऊन टाकू ना हे बघ, व्हिडिओ चित्रीकरण चालू आहे, सगळ्या गोष्टी आहे, ते सगळं जे आपण बोलतोय ते आपण ते करणार आहे। शेवटी त्याचा आधार तुम्हाला पण आहे ना, काय लेखी स्वरूपात हा लेखी स्वरूपात देऊन टाकू, ते पण काय अडचण नाही। तुमच्या नोंदीच घेऊ ना। नाही आता हे जे गट नंबर 28 प्रश्न आहे त्याच्यामध्ये आता भरपूर वेळा विषय झाले, भरपूर वेळा अर्जदार मांडत चुनाव मान्य तहसीलदार साहेबांकडे सुनावणी झाली, तो निकाल अमान्य स्तरावर गेला। आपलं ठीक आहे, आपण गट विकास अधिकारी स्तरावर सगळं विभागाचे प्रतिनिधी निर्णय लावण्याचा प्रयत्न केला, तो निर्णय समजा तुम्हीच अमान्य केला। आता हा जो गट नंबर 28 आहे आणि 2 हेक्टर 18 क्षेत्र आहे, बरोबर, समायोजनाने आपण मागं पंचायत समिती स्तरावर जो प्रश्न सॉल्व्ह केला होता, तर गट नंबर 28 पूर्व पश्चिम बाजू जी आहे ही उत्तर दक्षिण, याचा जो मध्यबिंदू आहे या मध्यबिंदूवर आपण पॉईंट घेऊ आणि या 14 शेतकऱ्यांच्या पाईपलाईन आपण करून देऊ। काय होतं, समायोजन असतं, वाद आणि संघर्षाने कोणालाच काही मिळत नाही। आणि आजपर्यंत तुम्ही ऑब्झर्वेशन करा, वाद आणि संघर्ष करून कोणालाच काही मिळत नाही। त्याच्यामुळं यांची आपण पाईपलाईन करू द्या। यांनी पण खूप कष्टाने कर्ज करून 3-3, 4-4 लाख रुपये कर्ज घेऊन पाईपलाईन केले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, आज यांच्या वावरात पाणी गेलेलं नाही। प्रश्न समायोजनाने मिटावा हीच माझी तुम्हाला सर्व विभागांच्या प्रमुखांच्या वतीने अशी नम्रपूर्वक विनंती आहे आणि तुम्ही ती मान्य करा। आता हे शेतकऱ्यांचं समजा इथं काही नाही, आमचं अतिक्रमण आहे पण शेतकऱ्यांचं काही नाही इथं, तर मग शेतकऱ्यांना जर या वावरात जर सायपण देता येतं तर मग आमचे घरकुलं हे 6 कुटुंबाच्या नोंदी ह्या कधी जाणार? बरं, आता तो विषय असा आहे, तुमच्या घरकुलाच्या संदर्भात ग्रामपंचायत करजगाव यांनी घेतलेल्या ग्रामसभेत अगोकडे यादीमध्ये तुमचे नाव घेतले होते, तुम्हाला घरकुलही मंजूर झाले होते। घरकुलाच्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईननुसार जर स्वमालकीची जागा लाभार्थ्याकडे उपलब्ध नसेल तर त्यांनी ती किमान 6 महिन्यात स्वतःकडे उपलब्ध करून घ्यायची असते। जर त्यांनी 6 महिन्यात उपलब्ध करून घेतली नाही तर तुम्हाला जो पहिला हप्ता दिला जातो तो परत शासनाकडे वर्ग होतो। हीच प्रोसेस आपली इथं झालेली आहे। तुम्हाला शासनाकडून घरकुलं पण मंजूर झाले, तुम्हाला हप्ते पण तुमच्या खात्यावर वर्ग झाले, परंतु तुम्हाला स्वमिळकतीची जागा उपलब्ध नसल्यामुळं ते रिमांड करून आपल्याला परत शासन। आता त्याच्यामध्ये माझा विषय होता, त्याच्यामध्ये असं पण आहे का तुम्हाला ग्रामसभेने अबकडे यादीत नाव घेतलेले आहेत, तुम्ही इथून पुढे जरी जागा उपलब्ध केल्या तरी ते घरकुलाचा लाभ ग्रामपंचायत कर्ज होऊन तुम्हाला मिळू शकतो। नाही पण मला काय म्हणायचं, अगोदर आमच्या नोंदी घ्या आणि मग सायफन होऊन गेल्यावर काय करून देणार आहे? घरांच्या 8 नोंदी घ्या ना ग्रामपंचायत। नोंदी अतिक्रमण रजिस्टरचं कामकाज चालू आहे, नमुना नंबर 8 ला तुमच्या अतिक्रमण मध्ये नोंदी घेऊन टाकू। पण आता आमचे वरिष्ठ कार्यकर्ते येणार आहे, 2 मिनिटं मग आपण निर्णय घेऊ त्याचा। नाही आता हवा सामंजस्याने प्रश्न मिटायचा। वरिष्ठ अधिकारी माझ्या सगळे परिचयाचे आहेत, आम्ही भरपूर वेळा चर्चा वार्तालाप केलेला आहे, त्यांना पण बऱ्याचशा गोष्टी मान्य आहे। आपण काय करतो, आपले लोक आहेत ते पण आपलेच आहेत, त्याच्यामुळे त्यांनी मारहाण केली आमच्या आपल्याला काय करायचं, जे भूतकाळात झालं प्लीज कृपया आपल्याला मार्गात नको व्हायला, त्याच्यातून काय होईल, शेवटी तुमच्या जीवनाची हेळसांड होईल, गावातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाची हेळसांड होईल आणि करजगावला एक शेतकऱ्यांनी ना सगळ्यांचा विचार केला असताना त्यांनी बायांना मुलांना मारहाण नसते केली। आता मी काय म्हणलो, ऐका ना, आपल्याला भूतकाळात जायचं नाही,
आपल्याला काय करायचंय म्हणजे? आज रोजी या 14 शेतकऱ्यांचं हित साधून आपल्याला याच्यावर योग्य मार्ग काढायचा आहे. मग आणि त्यांचं राहिलं हित तुमचं साधा घरकुलाचा ना, प्रश्न, आमचं पण हित साधा तर तुम्ही तुम्ही. अजून आपण स्वमिळकती जागा उपलब्ध करा, तुम्हाला घरकुल 100% मिळून जाईल. आणि नोंदीच्या संदर्भात पण सांगतो, गट नंबर 28 मध्ये अतिक्रमित नोंदीमध्ये नंबर 8 ला आपण नोंदी घेऊ शकतो. काय साहेब करसगाव तालुका रावरी येथे साधारणतः 2.5 ते 3 वर्षापासून गट नंबर 28 मध्ये शेतकऱ्यांना पाईपलाईन देण्यासाठी प्रलंबित प्रश्न चालू होता. सदर प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी तालुका स्तरावर सर्व प्रमुखांनी मिटिंग घेऊन मार्ग काढल्यानंतर स्पॉट व्हेरिफिकेशनवर आज 10/6/2024 रोजी आज सकाळी 10 वाजल्यापासून तर आत्ता 1 वाजेपर्यंत सर्व विभागांचे प्रतिनिधी, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, ग्रामविकास, जलसंपदा आणि गावचे पोलीस पाटील, सरपंच, गावातली ग्रामपंचायत बॉडी व शेतकरी प्रतिनिधी 14 शेतकरी आणि समोरच्या प्रतिवादीमधले गांगुडे कंपनी सर्वांच्या समन्वयाने बांधावर, गट नंबरच्या बांधावर प्रश्न मिटवून आज 14 शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न पाईपलाईनचा आज सुरळीतरित्या पार पडलेला आहे. त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत करसगावचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या प्रकरणी मौजे करसगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने शासकीय सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या, परंतु गट नंबर 28 मधून ही पाईपलाईन जाणार असल्याने तेथील अतिक्रमित रहिवाशांनी या पाईपलाईनला विरोध केला होता. त्यामुळे गावकरी आणि अतिक्रमणधारक यांच्यात वादही झाले होते. अखेर प्रशासनाने गावकरी आणि अतिक्रमण रहिवासी यांच्यात समन्वय साधत हा प्रश्न मार्गी लावला असून मौजे करसगावच्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज मौजे करसगाव तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर येथे गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांना पाईपलाईनचा जो प्रश्न प्रलंबित होता, त्यावर ग्रामविकास विभागाचे माळी साहेब, कंपनी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आणि पोलीस प्रशासनाचे जाधव साहेब यांनी कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडू नये आणि मार्ग सुरळीत व्हावा म्हणून त्यांचा पुरेसा असा पोलीस बंदोबस्त इथं तैनात ठेवला आणि सर्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून आम्हाला सकारात्मक अशी वागणूक मिळाली आणि आमच्या गावात्यांनी खूप असं प्रशासन म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारचा मार्ग काढून सदर पाईपलाईन आज सुरळीत करून दिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आज हसू दिसत आहे. आमचे कांबळे भाऊसाहेब नेहमी दडपणाखाली असायचे, तर त्यांचाही मार्ग आज सुरळीत झाला आहे आणि इथून पुढं शेतकरी आणि हे कुटुंब तिथे कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही आणि यांची काही असेल ते प्रश्न आम्ही 100% मिटवण्याचा प्रयत्न करू. शासन निर्णयानुसार आमच्या करसगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ आणि सर्वांनी सहकार्य केले आणि मंडलाधिकारी, तलाठी, सर्व डिपार्टमेंट अगदी स्वकाशी भूमिका घेतली आणि सामंजस्याने मार्ग काढला. त्याबद्दल करसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मी सर्व प्रशासनाचे खूप असे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. पाणी ठराव संदर्भात सर्व प्रशासकीय अधिकारी, पंचायत समिती, त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचे जाधव साहेब, आपल्या महसूल विभागाचे मंडलाधिकारी तलाठी भाऊसाहेब या ठिकाणी आले. अतिशय आनंदमय वातावरणात एक तोडगा काढून गावातील नागरिकांना न्याय दिला. त्याबद्दल सर्व प्रशासनाचे मी करसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच या नात्याने सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आज करसगाव गट नंबर 28 मध्ये 14 शेतकऱ्यांचा पाणी उपसण्यासाठी असलेला प्रश्न आज मार्गी लागला. यामध्ये आमचे दैवत माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या प्रशासनाला निर्देशानुसार आज काम पूर्ण झाले. त्यामध्ये अमोल बनगडे, जिल्हा सरचिटणीस अहिल्यानगर यांचं पण मोलाचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल करसगाव सोसायटी व करसगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार, जाहीर धन्यवाद.
मौजे करसगाव येथील हा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अमोल भनगडे यांनी शेतकऱ्यांना मदत केली. त्यांचेही शेतकऱ्यांनी धन्यवाद मानले. प्रशासनामध्ये विस्तार अधिकारी रवींद्र माळी, नाईक मॅडम मंडल अधिकारी, तलाठी गणेश वाघ, जलसंपदाचे तमनर साहेब, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आदी यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांमध्ये सरपंच रतनबाई आरंगळे, उपसरपंच अण्णासाहेब देठे, बाबळेश्वर दूध संघाचे संचालक बाळासाहेब कोतकर, करसगाव सोसायटी चेअरमन लवेंद्र कोतकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक कोतकर, सचिन लोंढे, जावेदभाई पठाण, कैलास कोतकर, इस्माईलभाई पठाण, गोविंद कोतकर, आप्पासाहेब गायके, सीताराम देठे, लक्ष्मण देठे, पोपट कोतकर, संजय बेंद्रे, नवनाथ कोतकर, गणेश कोबरणे, दिलीप बडाक, बापूसाहेब गायके, बाळासाहेब गायके, रामेश्वर लोंढे, संजय चौधरी, शनीफ पठाण, इमामभाई पठाण, आदिनाथ कोतकर आदी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी निर्मला शिंदे, राहुरी.